राजकीय समीकरणामध्ये आता संस्काराचे धडे सुरू झालेत आणि हे संस्काराचे धडे सामाजिक परिस्थितीला बदलण्यासाठी आहे. कारण की ज्या पद्धतीने राजकारणाचं स्वरूप बदलत चाललंय आणि राजकीय परिस्थिती ही आपल्या फायद्यासाठी नेहमी वापरली जाते किंवा आपल्याला ज्या पद्धतीची सगळ्यात स्वस्त धंदा म्हणून पाहिलं जातं त्या धंद्याचे स्वरूप आता बदलायला सुरुवात झाली. कारण की अंबाजोगाईमध्ये ज्या पद्धतीने पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांचा समाचार घेतला आणि ज्या पद्धतीच्या भूमिका मांडत सामाजिक परिस्थितीशी आपण कसे लायबल असावं किंवा आम्ही कशा पद्धतीने सामाजिक परिस्थितीला हाताळावं यासाठी जे कानमंत्र देण्यात आले त्या कानमंत्राच्या माध्यमातून जी परिस्थिती उलगडू लागलेली आहे त्या अनुषंगाने आता खऱ्या अर्थानं राजकारणाचे स्वरूप बदलताय की काय असे चिन्ह समोर येत आहेत. मित्रांनो, खऱ्या अर्थानं राजकीय परिस्थिती ही कशासाठी असावी आणि राजकीय परिस्थितीचा काय संदर्भ आहे सामाजिक जीवनात हे जर आपण तपासलं तर खऱ्या अर्थानं सामाजिक विकासाला आणि सामाजिक विचारांना चालना देणारा एक शक्तिशाली भूमिका असलेलं एक त्याला आपल्याला एक प्रतिष्ठान म्हणता येईल किंवा एखादी एक संस्था म्हणता येईल. या संस्थेच्या माध्यमातून ज्या काही सर्वसामान्य माणसाच्या अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणींना अवलोकन करून त्याच्या सभागृहात त्याची चर्चा घडून सर्व कार्यपालिकेला त्याच्या सूचना देणं हे खऱ्या अर्थानं राजकीय परिस्थितीचं सगळ्यात महत्वाचं काम आहे. परंतु या राजकीय परिस्थितीला कशा पद्धतीने हाताळलं आणि राजकीय परिस्थिती कशा पद्धतीने लायाला गेली हे आम्ही गेल्या 8 दशकापासून बघत आलेलो आहेत. कारण की घोटाळ्यांचे जे काही आमच्या समोर एक समीकरण वाढत चालतात आणि या घोटाळ्यांच्या माध्यमातून जी सामाजिक परिस्थिती किंवा राजकीय स्वरूपामध्ये बघण्याचे दृष्टिकोन बदलत गेले त्यामुळे आज खऱ्या अर्थानं राजकारणाला जी काही भूमिका मिळत गेली त्याला खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठी जबाबदारी हे राजकीय निर्माण झालेली संस्कार. परंतु 2014च्या नंतर जी काही भूमिका बदलत गेली आणि खऱ्या अर्थानं नितीन गडकरींनी जे काही शब्द म्हणजे जे काही भूमिका मांडत राजकारण करावं कोणी याची एक परिसीमा निर्धारित केली. खऱ्या अर्थानं तेच खऱ्या अर्थानं सामाजिक संस्काराची सुरुवात होती. कारण की राजकारण म्हणजे नेमकं काय तर हे राजकारण म्हणजे पैसा कमवण्यासाठी मिळालेलं साधन नव्हे तर ते जनतेच्या सेवेसाठी वापरलेली एक सेवेसाठी मिळालेली शक्ती आहे. कारण की ज्या दीनदलित अंत्योदयापर्यंत पोहोचलेल्या समाजाला जर खऱ्या अर्थानं आम्ही न्याय देऊ शकत नसोल तर आम्हाला लोकप्रतिनिधी होण्याचा कसलाही अधिकार नाही असं स्पष्ट वक्तव्य त्यावेळेस नितीन गडकरींनी केलं होतं. आणि त्याचीच पुनरावृत्ती पंकजा मुंडेंनी अंबाजोगाईच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना कामाच्या स्वरूपात ज्या पद्धतीच्या भूमिका मांडत ज्या पद्धतीनं कामाची सचोटी आणि कामाची परिस्थिती ही समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय. बहुतेक या वर्षाच्या ज्या काही त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये किंवा महाराष्ट्र कार्यकारिणीमध्ये ज्या काही विषयांना जर हाताळलेलं असेल आणि या राष्ट्रीय कार्यकारिणीमधून किंवा राज्य कार्यकारिणीमधून ज्या अभ्यास वर्गातून जो काही संकल्प कार्यकर्त्यांच्या हवाली केला असेल त्याच्यातलीच ही एक परिणिती असे वाटू लागलेलं आहे. कारण की आजपर्यंत अशा पद्धतीने राजकारणाच्या स्वरूपातून कोणीही पुढे येऊन बोललेलं नाहीये किंवा समाजाने या गोष्टीचा कधी गांभीर्याने विचार सुद्धा केला नाही. आम्हाला नेहमी लागतं काय तर आम्हाला लागतं हॉट न्यूज. एखादी गरमागरम बातमी मिळाली की समाजाचा दृष्टिकोन हा त्या बातमीच्या आजूबाजूला फिरतो आणि जो मूळ मुद्दा आहे जो मूळ संकल्प आहे जी मूळ संकल्पना आहे ती बाजूला पडून सामाजिक परिस्थिती पुन्हा छिन्न विछिन्न होते. पण ज्या परिस्थितीत आता ज्या पद्धतीनं कार्यप्रणाली जर भाजपनं या पद्धतीचं जर वापरली असेल तर कार्यकर्त्यांच्या ज्या पद्धतीच्या भूमिका आणि ज्या पद्धतीच्या कार्यकर्त्यांच्या गर्द्या पक्षांच्या आजूबाजूला जर गिरटा घालणारे असतील ते आता खऱ्या अर्थानं त्याची संस्काराची बीज खरं पेरणं गरजेचं आहे. तेव्हाच खऱ्या अर्थानं राजकीय परिस्थिती ही सुदृढ चालेल. फक्त भाजपचंच एकट्याचं काम नाही. या राजकीय परिस्थितीमध्ये ज्या ज्या पक्ष या आपली जनप्रतिनिधी म्हणून पुढे येण्याचा प्रयत्न करतात किंवा समाजसेवेचं व्रत घेऊन ज्या पद्धतीच्या भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतात त्यांची ही नैतिक कर्तव्य आहेत. पण ही सत्ता आणि जी पॉवर आहे ती मिळवण्यासाठी आणि तिचा स्वतःसाठी कशा पद्धतीने वापर
कशा पद्धतीने गैरवापर करून सामाजिक परिस्थितीला कशा पद्धतीने विच्छिन्न केलंय ते सध्या आम्ही त्याचे चांगलेच अनुभव घेतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि प्रत्येक भूमिकेमध्ये आम्हाला हीच परिस्थिती बघायला मिळते की आज ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार बोकाळला किंवा ज्या पद्धतीचा अनागोंदी कारभार झाला किंवा जी कार्यपालिका अजगरासारखी सुस्त होऊन सर्वसामान्य माणसाचे प्रश्न ऐकायलाच तयार नाही त्याला खऱ्या अर्थाने जबाबदार कोण आहे या प्रश्नाला प्रश्न विचारल्यानंतर खऱ्या अर्थानं उत्तर मिळतंय की आम्ही जे निर्धारित केलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं लक्षच या गोष्टीवर पाहिजे तेवढ्या प्रमाणात नाहीये आणि याचं दुसरं एक स्वरूप आता बीड नगरपालिकेत पाहायला मिळत आहे आता बीड नगरपालिकेमधल्या ज्या काही मिटिंग आणि ज्या पद्धतीच्या भूमिका आता सभागृहाच्या बाहेर पडत आहेत सभागृहाचे व्हिडिओ हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतायत आतापर्यंत नगरपालिकेच्या स्वरूपातून ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधींनी घेतलेले निर्णय किंवा लोकप्रतिनिधींनी सभागृहात केलेल्या चर्चा आजपर्यंत फक्त बंद दाराआडच तेवढ्या पुरतेच सीमित होते पण जेव्हा ही परिस्थिती जेव्हा सत्तांतरण होतात आणि सत्तांतरण झाल्यानंतर जसं सर्वसामान्य माणसाची जी काही कोंडी आहे पण खऱ्या अर्थानं बीडचं राजकारण पाहिलं तर हे सगळं उलट आहे कारण ज्या स्वरूपातून ज्या परिस्थितीमधून जी परिस्थिती निर्माण करण्यात आली होती त्याच्यात आता सत्ताधारी बऱ्याच लोकांचे हात त्यामध्ये रंगलेले आहेत आता प्रश्नावाल्याला विचारायचा आहे त्यापेक्षा त्याची उत्तरे शोधत असताना अनेक प्रश्नांना अनेक पद्धतीनं समोर येणार आहे आणि त्यामुळे सभागृहामध्ये फक्त चर्चा गरम होण्यापेक्षा सर्वसामान्य माणसाच्या परिस्थितीला कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं सोयीस्कर करता येईल किंवा सामाजिक परिस्थितीमध्ये शहराचा विकास कशा पद्धतीनं होईल ह्याच्यावर जर खऱ्या अर्थानं मंथन झालं तर खऱ्या अर्थानं या विकासाला किंवा जनतेने दिलेल्या बदलाला खरं मूर्त स्वरूप प्राप्त होईल पण नेमकी परिस्थिती ही त्या खड्या जंगी पद्धतीनंच जर निर्माण होत राहिली तर खऱ्या अर्थाने याचं स्वरूप वेगळ्या दिशेला जाऊ शकतं त्यामुळं अंबाजोगाईमध्ये ज्या पद्धतीनं पंकजा मुंडेंनी या सगळ्या गोष्टीचा समाचार घेत कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीच्या भूमिका सांगितल्या खऱ्या अर्थानं त्या राजकीय परिस्थितीमध्ये अगोदरच याची जर बीज पेरली गेली असती तर आज सामाजिक परिस्थिती इतक्या हाताबाहेर गेलेली नसती पण म्हणतात ना जब जागो तब सवेरा जेव्हा आम्हाला जाग आली तेव्हा पहाट झाली आणि त्या पहाटेचं स्वरूप त्या पद्धतीने सामाजिक व्यवस्थेमध्ये कार्यरत होईल पण खऱ्या अर्थाने ही सकारात्मकता आणि ही जी दूरदृष्टी जी राजकीय पक्षांना आता मिळू लागलेली आहे ती खऱ्या अर्थानं मोदीजींचं दिलेलं एक बीज मंत्र आहे की काय असा स्वरूप आता सर्वसामान्यांना वाटू लागलाय कारण की आजपर्यंत हे कार्यकर्ते इतक्या पद्धतीने कधीच जागरूक किंवा या पद्धतीच्या भूमिका कुणीच मांडायला प्रयत्न नव्हता केला पहिल्यांदा हे वाक्य नितीन गडकरी साहेबांच्या तोंडातून पाहायला मिळाले तर दुसऱ्यांदा पंकजा मुंडेंनी ज्या पद्धतीने अंबाजोगाईमध्ये घेतलेल्या समाचारामध्ये या सगळ्या गोष्टीचा स्वरूप आमच्या समोर आलाय या सगळ्या गोष्टींचा परिपाक एकच आहे की खऱ्या अर्थानं ज्या लोकांच्या प्रतिनिधित्वासाठी आम्ही झटतोय जे लोक आम्हाला मतदान करून आम्हाला सभागृहात आमचा प्रश्न मांडण्यासाठी पाहतात तीच लोकांची जर केलेली कामाची खरी पावती जर पोहोचली तर तुम्हाला या सगळ्या गोष्टीपासून कुणीही विरहित करू शकणार नाही आणि बोलता बोलता पंकजा मुंडेंनी थोडासा मागोवा घेत चांगल्या पद्धतीच्या भूमिकाही मांडल्या कारण की ज्या पद्धतीने सत्ता लालसेसाठी एकमेकाला धोके देण्याची किंवा राजकारणाची खरी गणित हे एकमेकाच्या मड्यावर पाय देऊन पोर जाण्याची जी भूमिका आम्हाला शिकवली खऱ्या अर्थानं ती भूमिका सामाजिक परिस्थितीमध्ये कुठंही रुजणारी नाही कारण की स्वार्थ आला त्या ठिकाणी एकमेकाच्या परिस्थितीला दाबण्याचा प्रयत्न होतो पण ज्या ठिकाणी जर विकास आणि सामाजिक भूमिका जर असेल तर त्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे वाक्य हे शेवटी फलित होतात एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ म्हणजे एकमेकाला सहाय्य केल्याशिवाय चांगल्या मार्गाला सुपंथावर जाता येत नाही हे मात्र सत्य करून दाखवणारी ही परिणिती आहे त्यामुळे सामाजिक परिस्थिती जपण्यासाठी ज्या पद्धतीच्या भूमिका सामाजिक भूमिकेत येत आहेत आणि या भूमिका खऱ्या अर्थानं समाजाचा विकास आणि सामाजिक धुरा ही बदलण्याची स्वरूप आणि संकेत आज आपल्याला
पाहायला मिळत आहेत. त्यामुळे याबद्दल तुमच्या मनात काय वाटतं आणि या मनात खऱ्या अर्थानं पंकजा मुंडेंनी जे काही प्रश्न कार्यकर्त्यांसमोर उभे केले त्या प्रश्नांची खरी उत्तरं हे तुमच्या माध्यमातून मला कळाली तर खूप चांगलं होईल. त्यामुळे या संदर्भात तुमच्या मनात प्रश्न झाले असतील तर निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.